झोमॅटोचे अधिकारी एकत्र जमलेले आहेत आणि मंत्रिमंडळाचा पाठिंबा दिला, नेमकं काय मागणी आहे? स्विगी आणि झोमॅटोचे सर्व कर्मचारी असतील यांनी आज इथे बंद पुकारलेला आहे। कोणतीही डिलिव्हरी आज होणार नाही असं त्यांनी ठाण मानलेलं आहे। खरं तर सातत्याने हे स्विगी आणि झोमॅटोचे सर्व कर्मचारी त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांशी त्यांना अनेक समस्या आहेत। डिलिव्हरी चार्जेस असतील, लांबच्या ऑर्डर्स असतील किंवा त्यांना लावणारे फाईन असतील किंवा त्यांच्यावर कोणताही अचानक प्रसंग जर उद्भवला तर कोणत्याही समोरचा संबंधित अधिकारी फोन उचलला जात नाही, त्यांना कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिला जात नाही। त्यांच्या असंख्य मागण्याबद्दल जर ते बोलायला कंपनीशी गेले तर त्यांचे फोन उचलले जात नाही आणि त्यांचे आयडी ब्लॉक केले जातात। याचा अर्थ मनमानी कारभार चालू आहे। त्यांना जर कोणाशी बोलायचं असेल तर इथं कोणत्याही प्रकारचं ऑफिस सध्या इथे उपलब्ध नसल्यामुळे त्या सर्व समस्या निर्माण होतात। जे काही कामकाज चालू आहे ते सर्व ऑनलाईन चालू असल्यामुळे त्यांना त्यांचं म्हणणं देखील मांडता येत नाही। तुम्ही बोलायला गेले तर त्यांचे ऑनलाईनच आयडी बंद केल्या जातात आणि त्याने जर बंद पुकारला तर त्यांच्या ऐवजी दुसरे कर्मचारी आणून त्या डिलिव्हरी पोहोचवल्या जातात। परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वजण स्विगी आणि झोमॅटोचे कर्मचाऱ्यांनी राजूदादांकडे पत्र दिले आणि राजूदादांच्या आदेशाने आम्ही आज इथे जमलेले आहेत। जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या सोबत असेल। शिवाय स्विगी आणि झोमॅटो यांच्या कंपनीचे जे कोणी संस्था चालक असतील त्यांना आमच्या माध्यमातून विनंती आहे की त्वरित त्यांच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा पलावा विभागच नाही तर कल्याण डोंबिवली परिसरातील सर्व स्विगी आणि झोमॅटोचे जेवढे कर्मचारी असतील तेवढ्यांना एकत्रित आम्ही मोठे आंदोलन उभारणार।